हॅलो. तर आयफोन नाही, आईचा फोन असा अर्थ होत नाही त्याचा. आयफोन, ॲप्पल कंपनीचा आयफोन. ॲप्पल कंपनी ही पहिल्यांदा स्टीव्ह जॉब्स यांनी सुरू केली. सुरुवातीला मला ॲप्पल कंपनी नकोशी वाटायची, की आयफोन काय आहे, काहीच करता येत नाही, शेअरिंग नाही, पेअरिंग नाही. पण नंतर नंतर माझा एकदा अँड्रॉईड फोन खराब झाला आणि मी ठरवलं की आपण ॲप्पल कंपनी वापरून बघूया. मग काय, आयफोन ज्यांच्याकडे आहे त्यांना सगळ्यांना विचारून सर्वे सुरू केला की आयफोन असा असेल तर, आयफोन तसा असेल तर, आयफोनचं हे झालं तर, मग आयफोन कसा वापरायचा, हे सगळं सुरू केलं. रिसर्च म्हणतो ना एक प्रकारचा, तो सुरू केला. आणि मग बऱ्याच लोकांकडून कळलं की आयफोनचा परफॉर्मन्स खूप छान आहे. आयफोन इज लॅविश, रॉयल. म्हणून मग मी ठरवलं की आपण तो घेऊया. मग मी तो घेण्यासाठी भारतातली प्राईस कम्पेअर केली फॉरेन कंपनीपेक्षा. तर भारतात खूप महाग पडत होता. मग काय ठरवलं की माझी आत्या अमेरिकेत असते, तिची मैत्रीण ॲप्पल कंपनी CEO आहे. मग तिला आत्याने सांगितलं आणि तिने मला भारताच्या चौपट का दसपट पटीने कमी किमतीत आयफोन ऑर्डर करून दिला. तो आला, मग त्याच्यात सगळा जुना डेटा घेतला आणि माझं आयफोन वापरणं सुरू झालं. आयफोन हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. आयफोन आपल्याकडे असावा, तो आपल्यासाठी लाख मोलाचा असावा असं सगळ्यांना वाटतं, जसं आत्ता मला वाटतंय. कारण आयफोन हा माझ्यासाठी जीव की प्राण आहे. म्हणजे जितका अँड्रॉईड फोन मला जवळचा नव्हता, तितका मला ॲप्पल कंपनीचा हा माझा फोन मला फार जवळचा वाटतो. म्हणजे त्याच्यात काहीही करता येतं आणि सिक्युरिटीच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा आहे, किंवा सिक्युरिटीच्या दृष्टीने तो खूप सेफ आहे. पटकन त्याच्यात व्हायरस शिरत नाही, किंवा असे 50 अँटीव्हायरसची पंचामृत त्याच्यात घालावी लागत नाही. त्यामुळे आयफोन इज अ सेफ. आणि आयफोनची कॅमेरा क्वालिटी तर अफलातून आहे. म्हणजे तुम्हाला एक किस्सा सांगू का, गंमत म्हणून. माझा आयफोन आहे, तर फोटो काढायला ना सगळ्यांना माझा आयफोन लागतो. डिपार्टमेंट असेल, घरी असेल, कुठं माझ्या मित्रमैत्रिणींच्यात असेल, तुझा आयफोन दे ना, तुझा आयफोन दे ना. कधी कधी नाटक संपल्यानंतर जेव्हा आम्ही एका ओळीत उभे राहतो आणि फोटो काढायची वेळ येते, तेव्हा सगळे माझा आयफोन मागतात. मला फोटो काढायचा आहे, आयफोन दे. मला फोटो काढायचा आहे, आयफोन दे. असं जे असतं ना, ते फिलिंग माझ्यासाठी खूप भारी आहे. कारण माझ्या फोनवरती सगळ्यांना फोटो काढायला मिळतो आणि त्यांच्या आनंदात मी आनंद मानते. बाकी त्याचा परफॉर्मन्स, त्याचं काम किंवा त्याची सिक्युरिटी ही खरंच खूप आणि अत्यंत सेफ आहे. कुठल्याही प्रकारे आपल्याला कुठल्याच गोष्टीची भीती राहत नाही किंवा भीती उरत नाही. म्हणून आयफोन हा आयफोन आहे, ॲप्पल कंपनीचा आहे. सुरुवातीला मला या कंपनीशिवाय काहीच वाटायचं नाही, पण आता या कंपनीविषयी प्रचंड वाटतं. आणि आता असं वाटतं की आयफोन 15 आहे ना माझ्याकडे, मग मला 16 मिळावा. मग 16ची सिरीज हळूहळू कमी झाली की मग 17 मिळावा. माझी फार इच्छा आहे. बरं, तुमच्याकडे कुठला फोन आहे आणि तुम्हाला त्याचा परफॉर्मन्स कसा वाटतो हे मला नक्की सांगा. मग तुम्हाला असं वाटलं असेल की आज अचानक हिला असा कुठला तरी रॅन्डम विषय का बोलावं असं वाटला, तर म्हटलं सहज तुम्हाला माझा आयफोन विषयीचा अनुभव सांगावा म्हणून सांगण्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न किंवा व्हिडिओ. बरं, तुमच्याकडे आयफोन असेल तर एअरड्रॉप करून गंमत बघा. कधीतरी नुसता असा फोन साईडला ठेवला तरी अशा लाट गेल्यासारखं एकदम काहीतरी एखादा व्हिडिओ, एखादा फोटो पटकन जातो आणि जी मजा असते ना ती अल्टिमेट असते. त्यामुळे तुमच्याकडे आयफोन असेल तर मला नक्की सांगा. आणि नसेल तरी अँड्रॉईड तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे, किंवा एक मोबाईल हा आपल्या आयुष्याचा सध्याचा अविभाज्य भाग कसा आहे हे मला सांगायला विसरू नका. बाकी मोबाईल है तो सब है. मी त्याला एक नाव पाडले, तू जिथे जातो तिथे माझा सांगाती. आणि माझा आयफोन हा माझा सांगाती आहे. तुमच्यासाठी तुमचं कोण सांगाती आहे हे मला नक्की सांगा. ओके, सो भेटू पुन्हा एका पुढच्या विषयात आणि याच आयफोनवरून व्हिडिओ करून तुमच्याशी मी गप्पा मारणार आहे. ओके, बाय बाय.